नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. भांडूपमध्ये खिंडीपाडा परिसरात गाळेधारकांची पाणी चोरी, रहिवाशांची पाण्यासाठी वणवण. ठाण्यात चिल्ड्रन ट्रेक सेंटरमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी साकारला रोबोटसारखा आकाशकंदील. तर अबू सालेम टोळीतील 2 आरोपींना नौपाडा पोलिसांनी केले अटक. मुलुंडमध्ये ठिकठिकाणी भाजपा नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांच्या हस्ते पेवर ब्लॉक बसवण्यास शुभारंभ. मुलुंडमधील नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी आपल्या वॉर्ड क्रमांक 102 मध्ये ठिकठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्याच्या कार्याचा शुभारंभ केला. मुलुंडमधील गणेश गावडे रोड, शंकर गोपाळ जोशी मार्ग, महात्मा गांधी रोड अशा विविध रस्त्यांवरील पदपथांच्या दुरुस्तीचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. तर पदपथांची दुरावस्था व नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पदपथांची दुरुस्ती आणि पेवर ब्लॉक बसवण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले असल्याचे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी S9शी बोलताना सांगितले. मुलुंड पश्चिम टिवाडा मध्ये अनेक ठिकाणी आम्ही रस्त्याची कामं प्रपोज केलेली आहेत. SL रोडचा हा रस्ता सुद्धा आम्ही कॉन्क्रिटीकरण करणार आहोत. गणेश गावडे रोडचं काही पार्ट कॉन्क्रिटीकरण करणार आहोत. VP रोड ह्या रस्त्याचंही आम्ही काम करणार आहोत. सगळे फुटपाथ आम्ही रिनोव्हेट करणार आहोत. माझं तसं पत्र आयुक्तांना मी दिलेलं आहे. त्या आयुक्तांनी मला माझ्या पत्राला मान्यता दिलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या रस्त्याचं काम अनेक दिवस तिथल्या लोकांच्या स्थानिक समस्या होत्या. खड्डे पडलेले आहेत. आतमध्ये जायला तिकडे दुर्लक्षित तो रस्ता आहे. अनेक वर्ष तो रस्ता केलेलाच नाही आहे. त्यामुळे तिथल्या लोकांच्या मागणीनुसार हा रस्त्याचं काम आम्ही चालू करू. कालपासून त्याची सुरुवात केलेली आहे. 1 महिन्याच्या आतमध्ये हा रस्ता संपूर्ण होईल आणि त्यानंतर मुलुंडमधले जेवढे रस्ते आहेत ते सगळे रस्ते सुव्यवस्थित करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोहावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. चिल्ड्रन ट्रेक सेंटरमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनी चायना वस्तूंवर बहिष्कार टाकण्याच्या हेतूने रोबोटसारखा दिसणारा व बोलणारा साकारला आकाशकंदील. ठाण्यात चिल्ड्रन टेक सेंटर ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मुलांसाठी कार्यरत आहे. ज्ञानाच्या व मुलांमधील कलागुणांना वाव देण्याकरिता विविध असे उपक्रम येथे राबविले जातात. मग ते महिला संरक्षणासाठी असो वा शैक्षणिक वाटचाल. दिवाळीचे औचित्य साधून या सेंटरमध्ये शिकत असलेल्या मुलांनी रोबोटसारखा दिसणारा आकाशकंदील साकारला आहे. विशेष म्हणजे हा आकाशकंदील रोबोटसारख्या आवाजात दिवाळीच्या शुभेच्छाही देत आहे. सध्या दिवाळी सणाकरिता लागणाऱ्या गोष्टींनी चायना मटेरियलमध्ये बाजारपेठेत थाट मांडला आहे. तर भारतीय संस्कृतीत सणांचे भूषण असलेल्या या आकाशकंदिलाच्या माध्यमातून चायना वस्तूंवर बहिष्कार टाकून भारतीय वस्तूंचा अवलंब करा असा संदेश देण्याचा प्रयत्न या अनोख्या उपक्रमातून राबविला आहे. या अनोख्या उपक्रमातून केला आहे. या सेंटरमध्ये शिकत असलेल्या 5वी व 7वीच्या विद्यार्थ्यांनी संचालक पुरुषोत्तम पाचपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष आकाशकंदील बनवला आहे. 15 दिवसाच्या कालावधीत कंदील बनवण्यात आला असून यामध्ये पेपर, व्हॉइस रेकॉर्डिंग IC, LED बल्ब, सोलार पॅनल या इत्यादी गोष्टींचा वापर केला आहे. या कंदिलाचे मुलांना दिवाळीच्या सुट्टीत प्रशिक्षणही देण्यात येणार असून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणीही येत आहे. ॲक्च्युली ही जी संस्था आहे ती मुलांसाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्य करत असते आणि त्याच उद्देशाने आम्ही यावर्षी विचार केला की आपण काहीतरी वेगळं मुलांसाठी करूया, जेणेकरून मुलांना इको फ्रेंडली असं काहीतरी करता येईल. आणि त्या उद्देशातून एक कल्पना सुचली की आपण कन्व्हेन्शनल कंदील न वापरता रोबोटच्या आकाराचा एक आकाशकंदील बनवूया आणि तो कंदील आकाशकंदील आपण यावर्षी मुलांना बनवायला लावूया. सो आकाशकंदील बनवताना फक्त रोबोटसारखा न बनवताना त्यांनी बोलायला सुद्धा पाहिजे. जे मुलं इथं तंत्रज्ञान शिकतात तर ते तंत्रज्ञान त्याचा उपयोग कसा करता येईल या उद्देशानं आम्ही बोलणारा आकाशकंदील ही कल्पना सुचली. मग त्याला काही सेन्सर्स वगैरे वापरण्यात आले की जेणेकरून त्याच्या आजूबाजूला कोणी आल्यानंतरच तो बोलतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा आपल्या रोबोटिक शैलीमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा तो इतरांना देतो. सो अशा प्रकारचा आकाशकंदील हा इथं मुलांनी स्वतः बनवला आहे. 4थी ते 5वीतले मुलं इथं रेग्युलरली हे करतात. बेसिकली काय की इथं तंत्रज्ञानाची कार्यशाळा असल्यामुळं मुलांना हे सोल्डरिंगपासून सर्व गोष्टी मुलं करतात इथं आणि मग त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. त्यांना एक बेसिकली आयडिया सांगितल्यानंतर मुलांनी स्वतःहून ह्या सगळ्या गोष्टी तयार केल्यात आणि हे बनवलं आहे पूर्णतः. बाजारामध्ये विक्रीसाठी तुम्ही उपलब्ध करणार आहात? सध्या तरी बाजारामध्ये विक्रीसाठी हे कंदील नाही आहेत, पण ॲटलिस्ट याचा एक कॅम्प आम्ही घेतो आहे ठाण्यामध्येच आपल्या. आणि ठाण्यामध्ये 28 तारखेला संध्याकाळी 4 ते 6 या वेळेस आमच्या इथं हा कॅम्प होणार आहे
ज्या कॅम्पमध्ये मुलं स्वतः इथं येऊन हा अशा प्रकारचा आकाश कंदील बनवू शकतो. याच्यामध्ये संकल्पना अशी आहे की याच्यात टाकाऊपासून टिकाऊन आपण एकदा हे बनवल्यानंतर आपण ह्याला रियूज करू शकणार आहोत. म्हणजे ह्याला पुन्हा फोल्डेबल आणि इको फ्रेंडली मटेरियल असल्यामुळे पुन्हा पुढच्या वर्षी आपण त्याच कंदीला पुन्हा वापरू शकतो. त्यामुळं आपण पेपर्स आणि हे सुद्धा वाचवतो आणि इको फ्रेंडली आयडिया आपण पुन्हा राबवतोय. साधारणतः किती दिवसांपासून हा प्रकल्प सुरू केला होता आणि काय मटेरियल आहे याच्यामध्ये? साधारणतः आम्ही एक 15 दिवसांपासून याच्यावरती काम सुरू केलं होतं आणि एक 10 ते 12 दिवस टोटली याला बनायला लागले आम्हाला पहिला पीस बनायला. आणि आता ह्याचा जो आहे तो चांगल्या प्रकारे पुढे मुलांना यूज होईल अशी इच्छा आहे. आपण बघतोच की आता चायनीज बनावटीचे कंदिलांची मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती मागणी असते आणि ते साधारणतः 150 रुपयाच्या रेंजपासून स्टार्ट होतात आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह पण इको फ्रेंडली नसतात. पण त्याच हिशोबाने जर त्याला रेंजमध्ये आपण बघितलं तर अगदी 150-200 रुपयाच्याच रेंजमध्ये त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आपल्याला येते आणि तो विकलाही जाऊ शकतो त्याच रेंजमध्ये. सो आपण चायनीज बनावटीच्या वस्तू न वापरता भारतीय बनावटीचं संपूर्णतः आपण कंदील बनवावं अशी आमची इच्छा होती आणि ती पूर्ण झाली असं म्हणू शकतो. मागणी म्हणाल तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये याची मागणी येते की यावेळेस आपण तेवढी पूर्ण करू शकणार नाही आहोत. पण ॲटलिस्ट एक 500 to 800 पीसेस आपण बनवण्याचा प्लॅन केला आहे यावर्षी, जे स्वतः मुलं इथे येऊन बनवतील. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. खिंडीपाडा डंक लाईन परिसरात औद्योगिक गाळेधारकांची पाणी चोरी, रहिवाशांना पाण्यासाठी वणवण. खिंडीपाडा परिसर उंच डोंगरात वसलेली झोपडपट्टी. पाण्याची समस्या इथल्या रहिवाशांना नेहमीचीच, पण त्याचबरोबर या परिसरातील औद्योगिक गाळेधारकांकडून होणारी पाणी चोरी यामुळे परिसरातील रहिवाशांना पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. या परिसरात असणाऱ्या 40-50 गाळेधारकांपैकी 10 गाळेधारक आपली पाण्याची गरज भागविण्यासाठी अवैधरित्या पाण्याच्या लाईनींना पंप लावून पाणी खेचण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे परिसरातील सुमारे 1200 कुटुंबियांना पाण्याचा पुरवठा कमी दाबाने होत आहे. त्याचबरोबर या परिसरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला. पाणी आम्ही आता घेतले 2 वर्ष झालं, पण पाणी वर्षभर चांगलं वापरलं. वर्षानंतर आता हे गाळ्यावाले मोटरा लावतात
आणि आम्हाला पाणीच मिळत नाही अजिबात. 1-1.5 तास पाणी राहतं, त्याच्यामध्ये पण अर्धा तासच पाणी भेटतं. 7 नंबर आहेत आम्ही, तर 7 नंबर पाणी कसं भरणार 1 मीटरमध्ये तुम्ही सांगा मला. मोटरं लावतात, प्रत्येक गाड्यावाली मोटरं लावतात. चोरीचे कनेक्शन कितीतरी आहेत, एकाचे 4-4 कनेक्शन आहेत. गेलेले एकच ठेवतात, बाकीचे 2-3 कनेक्शन त्याच्या पाठी चोरीचे असतात. मग त्याच्यासाठी आम्ही काय करायचं. BMCला कंप्लेंटी दिल्या, त्यापुरतंच ते साहेब लोक सांगतात आम्ही काढतो, आम्ही बघतो. आज लाईन काढतात, त्यांचीच माणसं काढतात, त्यांचीच माणसं उद्या लगेच जॉईन करायला परत येतात. BMCची दिलेली आहे, भरपूर कंप्लेंटी गेल्यात त्यांच्याकडे. महिला घेऊन पण तिथपर्यंत गेलो आम्ही. पाण्यासाठी असं दुसरीकडे पळायचं. मग ज्यांचं खालून पाणी आहे पाईपाकडून, मग तिकडं कोण नातेवाईक राहतो, प्रत्येक जणाचं कोण नाही कोण असतं इकडं तिकडं. सैली असते, आपलं कोण नाही कोण आहेच ना. मग तिकडं कपडे धुवून आणतं कोण, प्यायला पाणी 1-2 हांडे घेऊन येतात. आणि त्याच्यामध्ये पण एवढं घाण पाणी येतं त्या 1.5 तासामध्ये. आम्हाला पाणी अजिबात मिळत नाही. 1-1, 2-2 हांडे मिळतात, त्याच्यामध्ये आम्ही कसं गुजारा करायचा. त्यांची भूमिका आता नगरसेवक म्हणतात की पाणी पिण्यासाठी कोणालाच मनाई करू शकत नाही. पिण्याचं पाणी आहे ते पाणी तर पिलंच पाहिजे माणसाने. प्रत्येकाला पाणी पिण्याची गरजच आहे. म्हणून ते म्हणतात प्रत्येकाला आपण लक्ष ठेवायला तर इकडं नाही आहे. त्यांनी त्यांची पण माणसं ठेवलेली आहेत इकडं. आम्ही BMCला कंप्लेंट केलेली आहे याच्याबद्दल. जिथून या BMC आपल्या युसुमडी टॉपिक तिथून पाण्याच्या लाईन आल्या आहेत आपल्या प्रभात विकास मंडळापर्यंत. तिथून आत्तापर्यंत 1-2 वर्ष झाली लाईन येऊन पुढे पाणी बरोबर येत होतं, पण आता त्या पाईपातून आपलं दूषित पाणी येतं. तिथे पुढे एक चेरीचा गाला आहे, त्या गालातून तिथे अनलिगली कनेक्शन टोकून तो पाईप आपलं आतमध्ये टाकीत टाकतात. पाणी गेल्यानंतर ते पाणी ओव्हरफ्लो होऊन परत पाईपात जाऊन ते पाणी पुढे पोचतं, त्यामुळे ते दूषित पाणी. त्याकरता आम्ही BMCला कंप्लेंट केलेली की चोरीचे जेवढे कनेक्शन ते बंद करा. पण तरीसुद्धा BMC येऊन ते कनेक्शन कट करून सुद्धा 1-2 दिवस कनेक्शन कट होतात, दुसऱ्या दिवशी परत BMCचे लोकांनी ते कनेक्शन टाकतात. आणि आता आम्ही पकडले म्हणून तुम्हाला कॉल केला BMC लोकांना. फोन बंद करून ठेवतात. आता पाटील यांच्या वरिष्ठ अधिकारी पाटील यांच्याशी आमचं बोलणं झालं, तर ते बोलले आम्ही याच्यावरती ॲक्शन घेतो. अजून पण ॲक्शन चालूच आहे. या प्रसंगी शिवसेना नगरसेवक रमेश कोरगावकर यांनी रहिवाशांचे प्रश्न ऐकून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुवावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील राष्ट्रीय फेरीवाला धोरणात महिलांसाठी 12% आरक्षण. राज्यातील सर्व महापालिका व नगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांसाठी राष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये शहर विकासात 40% प्रतिनिधित्व फेरीवाल्यांना मिळणार असून तब्बल 12% हिस्सा महिला फेरीवाल्यांकरिता राखून ठेवण्याचा निर्णय झाला आहे. तसेच महापालिका क्षेत्रात नियुक्त केलेल्या कमिटीवर पालिका अध्यक्ष असणार असून फेरीवाल्यांच्या जागेवरच सर्वे करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या गटात महिलांनाही आरक्षण ठेवण्यात आले आहे. S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खात्र जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभाग